तर नवीन चॅप्टरला आपण इथे सुरुवात करतोय. आरशातील प्रतिमा आणि पाण्यातील प्रतिबिंब, मिरर इमेज अँड वॉटर रिफ्लेक्शन. मग आरशातील प्रतिमा किंवा पाण्यातील प्रतिबिंब म्हणजे नेमकं काय? तर बघा, एखादी वेळा जेव्हा काही वस्तू किंवा आपण स्वतः आरशापुढे उभे राहतो त्यावेळेस आपल्याला कुठलाही डिफरन्स त्यामध्ये दिसत नाही, कारण आपणच आपल्याला आरशामध्ये पाहतो. कुठलाही डिफरन्स आपल्याला जाणवत नाही. मी जसा आहे तसाच मी आरशामध्ये दिसतोय, परंतु हे चुकीचं आहे. डिफरन्स असतो आणि कशा पद्धतीने तो डिफरन्स काढायचा मी तुम्हाला सांगेल. किंवा एका हातामध्ये पेन घ्या, एका हातामध्ये तुम्ही पेन्सिल धरा आणि असं धरून आरशापुढे उभे राहा. तुम्हाला डिफरन्स नक्की समजून येईल की काय होत आहे, काय चेंजेस त्या आरशातील प्रतिमेमध्ये होत आहे. ह्या सगळे चेंजेस तुम्हाला तिथे पाहायला मिळतील. तर आरशातील प्रतिमा कशा दिसतात हे आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर यामध्ये आपल्याला इंग्लिश अल्फाबेट्स, मराठी अल्फाबेट्स, त्यानंतर 1 to 9चे नंबर्स हे सुद्धा आरशामध्ये कशा प्रकारे दिसतील, काय त्यामध्ये बदल होणार आहे, हे या सगळ्या गोष्टींवर आपल्याला आज इथे चर्चा करायची आहे. तर या ठिकाणी काही स्लाइड्स मी ओपन तुमच्यापुढे करून ठेवलेले आहे. हे काही इंग्लिश अल्फाबेट्स आहे, हे मराठी अल्फाबेट्स आहे. इथे स्मॉल इंग्लिश अल्फाबेट्ससुद्धा दिलेले आहे. तर सर्वात आधी आपण पाहूया की कॅपिटल अल्फाबेट्स मिररमध्ये कसे दिसतात, म्हणजे त्याची मिरर इमेज कशी दिसते यावर आधारित डेफिनेटली एक प्रश्न असतो परीक्षेमध्ये. दरवर्षी 1 किंवा 2 प्रश्न यावर विचारलेले असतात. त्यामुळे हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे आणि हा फक्त 5वीच्या स्कॉलरशिपमध्येच महत्त्वाचा आहे असं नाही, तर पुढे 8वीची स्कॉलरशिप आहे, त्यानंतर होमी भाभा आहे किंवा नवोदयची एक्झाम आहे, किंवा त्याही पुढे जेव्हा स्पर्धा परीक्षा ग्रॅज्युएशन नंतर तुम्ही देता त्यावेळेससुद्धा हा टॉपिक फार महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे नीट लक्ष देऊन ऐका की आरशातील प्रतिमा आपल्याला कशी दिसते. आपण स्वतः जेव्हा आरशापुढे उभं राहतो त्यावेळेस तुम्हाला कुठलाही चेंज त्यामध्ये दिसत नाही, पण चेंज असतो. तो चेंज काय असतो? किंवा एखादी फिगर आरशाच्या पुढे आपण ठेवली तर त्या आरशामध्ये जी दिसणारी प्रतिमा आहे त्या आकृतीची ती कशी दिसते. तर लक्ष द्या, एकच फक्त यामध्ये पॉईंट आहे आणि तोच पॉईंट फार महत्त्वाचा आहे. आरशातील प्रतिमा ही बाजू बदललेली दिसते आरशामध्ये आपल्याला. मग साईड किंवा बाजू जी बदललेली दिसते ती कशी दिसते, तर लेफ्ट साईड ही राईट साईडला दिसते आणि राईट साईड ही लेफ्ट साईडला दिसते. एवढा एक बदल यामध्ये होतो. जरी हा एकच बदल असेल, पण ज्या वेळेस आपण एखादी आकृती, त्या आकृतीची आरशातील प्रतिमा शोधायला जातो तर त्यावेळेस थोडं डिफिकल्ट होऊन जाते. कशी डिफिकल्टी येते आणि त्याला सॉल्व कसं करायचं या सगळ्या टॉपिकवर आज आपण इथे चर्चा करणार आहोत. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की आरशामध्ये दिसणारी प्रतिमा ही बाजू बदललेली असेल, म्हणजे डावीकडची बाजू ही उजवीकडे दिसते आणि उजवीकडची बाजू ही डावीकडे दिसते. एवढाच एक फक्त फरक आहे. तर इथे अल्फाबेट्स आपण आधी बघूया. तर बघा, कॅपिटल अल्फाबेट्स इंग्लिशच्या आपण पाहूया आधी. तर काय आहे नेमकं, काय डिफरन्स असतो आरशातील प्रतिमा आणि रेग्युलर इमेज यामध्ये. तर लेटर ए आहे, हा लेटर ए आपली रेग्युलर इमेज आहे, रेग्युलर ए आहे. तर हा ए जर आपण आरशापुढे ठेवला तर ॲज इट इज दिसणार, यामध्ये काहीही फरक दिसणार नाही, कारण या एची लेफ्ट साईड आणि राईट साईड दोन्हीही सेम आहे. सेम असल्यामुळे कुठलाही फरक यामध्ये दिसणार नाही. ॲक्च्युली डावीकडची बाजू उजवीकडे गेलेली आहे, पण आपल्याला त्या फिगरच्या दोनही बाजू सेम असल्यामुळे, इक्वल असल्यामुळे आपल्याला फरक दिसत नाही. त्यामुळे ती ॲज इट इज दिसते. आपण स्वतः जेव्हा आरशापुढे उभं राहतो तेव्हा आपली राईट साईड आणि लेफ्ट साईड दोन्हीही सारख्या आहे, बरोबर ना. कुणाचा एक डोळा ग्रीन आणि एक डोळा ब्लॅक असा आहे का? सारखे असतात की नाही दोन्ही डोळे? दोन्ही हात सारखे असतात की नाही? बरोबर आहे ना. म्हणजे इथून जर आपण आपले 2 असं भाग कन्सिडर केले तर दोन्ही साईड आपल्या सेम आहे, त्याच्यामुळे आपल्याला काही फरक दिसत नाही. ठीक आहे.
पण तेच जर तुम्ही एका हातामध्ये पेन्सिल धरा आणि एका हातामध्ये पेन धरा, समजा डाव्या हातामध्ये जर पेन असेल तर आरशामध्ये तो उजव्या हातामध्ये असल्यासारखा दिसेल. ठीक आहे, कारण इथे आपल्याला डिफरन्स आपण ठेवलेला आहे पेन आणि पेन्सिलचा, बरोबर आहे की नाही. त्यामुळे तो डिफरन्स तुम्हाला दिसेल. बी बघा, या ठिकाणी लेटर बी हे रेग्युलर लेटर आहे आणि आरशामध्ये ते कशा पद्धतीने दिसेल. तर हे बघा, ही एक उभी लाईन आहे आणि बीचे जे दोन गोल तुम्हाला या ठिकाणी दिसतात ते रेग्युलरमध्ये उजवीकडून आहे, पण आरशामध्ये ते डावीकडून झालेले दिसेल. आलं का लक्षात. बघा या ठिकाणी हा बी असा दिसतो, राईट, कारण डावी बाजू उजवीकडे, उजवी बाजू डावीकडे जाते. उभी रेष ही रेग्युलर बी मध्ये डावीकडे आहे, मग आरशामध्ये ती कुठे दिसेल, उजवीकडे. तर या पद्धतीने चेंज होणार आहे. सी बघा, सीचं ओपन माउथ रेग्युलरमध्ये कुठे आहे, उजवीकडे, मग आरशामध्ये जर आपण त्याला पाहिलं तर ऑब्वियसली ते डावीकडे दिसेल. तर या पद्धतीने आलं लक्षात. त्यानंतर डी, डीचा जो कर्व आहे आपल्या रेग्युलर डीमध्ये, तो डीचा कर्व हा उजवीकडून आहे, दिसतोय की नाही, उजवीकडून. ठीक आहे, तर हा डीचा कर्व आरशामध्ये कशा पद्धतीने दिसेल, डावीकडून आलेला दिसेल, बरोबर आहे की नाही. तर या पद्धतीने चेंज होतात. आता काही लेटर्स यामध्ये काहीही चेंज होत नाही, जसं पहिला लेटर आहे ए. इथे सगळे आपण कॅपिटल लेटर्स बघतोय, त्यामुळे लक्ष द्या, स्मॉल लेटर्स पण आपल्याला पाहायचे आहे. तर एमध्ये कुठलाही चेंज होत नाही. त्यानंतर ईमध्ये तुम्हाला चेंज दिसेल, बरोबर आहे. ह्या ज्या ईच्या 3 रेषा दिसतात ह्या उजवीकडे आहेत रेग्युलरमध्ये, पण त्याला जर आपण आरशापुढे ठेवलं तर त्या रेषा तुम्हाला डावीकडे जाताना दिसेल, राईट. म्हणजे डावी बाजू ही उजवी बाजू होईल आणि उजवी बाजू ही डावी बाजू होईल. इज दॅट क्लिअर. एफमध्ये पण तुम्हाला डिफरन्स दिसेल, जीमध्ये पण बघा डिफरन्स. हा जीचा जो कर्व आहे हा रेग्युलरमध्ये डावीकडून कर्व आहे, पण तोच आरशामध्ये जर आपण पाहिला तर तो कर्व तुम्हाला दिसेल उजवीकडून. ठीक आहे, याचा अर्थ काय की डावी बाजू उजवीकडे जाते आणि उजवी बाजू डावीकडे जाते. या ठिकाणी फक्त हाच एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. आलं का लक्षात. अपसाईड आणि डाऊनसाईडचा इथे काही संबंध नाही. अपसाईड ही अपसाईडच राहील, डाऊनसाईड ही डाऊनसाईडच राहील. फक्त लेफ्ट टू राईट आणि राईट टू लेफ्ट चेंज होणार, इतर कुठलाही बदल होणार नाही. ठीक आहे. एच हे लेटर बघा, एचच्या जर 2 बाजू तुम्ही केल्या लेफ्ट आणि राईट तर दोन्ही बाजू सारख्या दिसेल. आलं का लक्षात. बघा एचच्या 2 बाजू आपण करून बघूया. इथे बघा मी काय करतो, एचला मधातून डिवाईड करतो. ठीक आहे, 2 साईड झाल्या याच्या, ही लेफ्ट आणि ही राईट. दोनही साईड सारख्या आहे, दोन्ही साईड सारख्या आहे. त्यामुळे आरशामध्ये सुद्धा एच ॲज इट इज दिसणार, याच्यामध्ये कुठलाही चेंज होणार नाही. त्यामुळे दुसरं लेटर आपल्याला इथे सापडलेलं आहे की ज्या लेटरमध्ये कुठलाही चेंज मिरर इमेजमध्ये दिसणार नाही. त्यानंतर जे पहा, जेची दांडी ही डावीकडे वळलेली असते, पण आरशामध्ये ती कुठे दिसेल, उजवीकडे दिसेल. आलं का लक्षात. तर प्रत्येक लेटरमध्ये हेच होणार, डावी बाजू उजवीकडे, उजवी बाजू डावीकडे जाणार. यापुढे काही फिगर्स सुद्धा, साध्या साध्या फिगर्स सुद्धा आपण इथे पाहणार आहोत. तर अशा प्रकारे यामध्ये चेंज होतो. त्यानंतर चेंज कुठल्या ह्याच्यामध्ये होत नाही, तर बघा लेटर ए मध्ये कोणताही चेंज होत नाही. त्यानंतर लेटर एच मध्ये कोणताही चेंज होत नाही. लेटर एम यामध्ये सुद्धा कुठलाही चेंज होत नाही. यू मध्ये सुद्धा कुठलाही चेंज होत नाही. त्यानंतर व्ही मध्ये सुद्धा कुठलाही चेंज होत नाही. यादीमध्ये आपलं नाव आलं की नाही व्यवस्थित पाहून घ्या. डब्ल्यू नावाचं स्पेलिंग, जन्मतारीख, आईचं नाव हे सर्व व्यवस्थित पाहून घ्या. त्यात जर काही चूक असेल तर 4 वाजता. तर या ठिकाणी एम, यू, व्ही, डब्ल्यू, एक्स, ओ, त्यानंतर टी यामध्ये सुद्धा कुठलाही चेंज होत नाही. त्यानंतर आय मध्ये सुद्धा कुठलाही चेंज आपल्याला दिसत नाही. तर हे ते काही लेटर आहे, यामध्ये कुठलाही चेंज होणार नाही.
डावी बाजू उजवीकडे जात आहे, जाणार नाही असं होत नाही. ठीक आहे, डावी बाजू उजवीकडे जात आहे, उजवी बाजू डावीकडे पण दिसेल, पण दोनही बाजू सेम असल्यामुळे आपल्याला कुठलाही फरक मिरर इमेजमध्ये दिसणार नाही. ठीक आहे, तर बाकी लेटर्समध्ये मात्र या प्रकारे चेंज तुम्हाला दिसेल. इज दॅट क्लिअर? त्याचप्रमाणे स्मॉल अल्फाबेटमध्ये सुद्धा तुम्हाला काही चेंज दिसेल. यामध्ये बघा, हे स्मॉल अल्फाबेट या ठिकाणी आपण घेतलेले आहे. तर हे स्मॉल अल्फाबेट असो की कॅपिटल अल्फाबेट असो, याची प्रॅक्टिस तुम्हाला वारंवार करायची आहे. त्यानंतर मराठी बाराखडीमध्ये सुद्धा अशाच प्रकारचे चेंजेस तुम्हाला पाहायला मिळतील. डावी बाजू उजवीकडे आणि उजवी बाजू डावीकडे तुम्हाला पाहायला मिळतील. आपण मराठीचे काही लेटर्सचं एक्झाम्पल घेऊया या ठिकाणी. तर नीट लक्ष द्या. बघा, फॉर एक्झाम्पल अ आपण घेतलेला आहे. ठीक आहे, आता या अला जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर कोणती बाजू डावीकडे आहे, कोणती बाजू उजवीकडे आहे, हे फक्त एकदा छान नीट ऑब्झर्व तुम्हाला करावं लागेल. मग या ठिकाणी हा अ आहे. ठीक आहे, मग या अचा जो कर्व आहे, हा असा कर्व हा कोणत्या फेसला आहे? डाव्या बाजूला आहे. राईट. आता यामध्ये कोणकोणते पार्ट आहे बघा. हा पार्ट नंबर 1, हा पार्ट नंबर 2, हा पार्ट नंबर, एक उभी लाईन आहे, ही 3 पार्ट आहे. आता 3 पार्ट आहे, मग सर्वात उजवीकडे कोणता पार्ट आहे? तर उभी रेष आहे. बरोबर आहे. म्हणजे ती उभी रेष ही उजवीकडे येईल, कारण ती डावीकडे आहे, ती कुठे येणार? उजवीकडे. त्यानंतर बघा, ही आडवी रेष आहे या ठिकाणी, ही डावीकडे जाताना दिसत आहे आपल्याला. तर आरशामध्ये ती जाईल कुठे? उजवीकडे जाईल. या पद्धतीने होईल की नाही? या पद्धतीने काही. मग नंतर आलो आपण या कर्वकडे. कर्व हा डावीकडे आहे, तो जाणार उजवीकडे. म्हणजे हा या दिशेने कर्व आहे, डाव्या बाजूने कर्व दिलेला आहे, तो कर्व जाणार उजवीकडे. म्हणजे या पद्धतीने दिसेल आपल्याला. राईट. मग त्या पद्धतीने आपल्याला आपण ड्रॉ करूया. तर नीट लक्ष द्या. बघा, मग तो कर्व उलटा कसा होतो? असा होईल की नाही उलटा? येस. आणि ही जी उभी रेष आहे ही ॲज इट इज राहील. सॉरी, आडवी रेष जी आहे वरची ती ॲज इट इज राहील. म्हणजे आरशामध्ये जर आरशाच्या पुढे जर आपण अला ठेवलं, अला धरून ठेवलं, तर अ हा आरशामध्ये याप्रमाणे दिसेल. इज दॅट क्लिअर? डावी बाजू उजवीकडे, उजवी बाजू डावीकडे. आता यालाच जर समजा अच्या ऐवजी आ असेल, तर हा जो काना आहे मोस्ट राईट साईडला, तो मोस्ट लेफ्टला जाईल, तो काना इथे येईल. आलं लक्षात? तर या पद्धतीने मिरर इमेजमध्ये चेंजेस होतात. त्यानंतर दुसरं लेटर आपण घेऊया पुन्हा. ब घेऊ, ब. ठीक आहे, काही लेटर्स या ठिकाणी मी तुम्हाला समजावून देतो, ते नीट समजून घ्या. ब कसा दिसेल बघा. हा आपला रोजचा ब आहे. राईट. तर हा रेग्युलर ब आहे. या ब मध्ये किती पार्ट आहे बघा? 3 पार्ट आहे. ही एक जी रेष आहे तिरपी, ती एक रेष, हा कर्व आहे 2, आणि ही उभी लाईन आहे 3 पार्ट दिलेले आहे. सर्वात आधी पाहायचं की मोस्ट राईटला काय आहे. सर्वात मोस्ट राईट. ठीक आहे, मग मोस्ट राईटला काय आहे? उभी रेष आहे. ही कुठे जाईल? मोस्ट लेफ्टला. स्टेप बाय स्टेप आपल्याला सगळे चेंजेस करत जायचे आहे, एका वेळेस चेंज करायचा नाही. मी ज्या पद्धतीने या ठिकाणी पार्ट्स काउंट केले की एकूण त्याचे बचे भाग किती आहे, तर मला 3 भाग दिसतात. हा पहिला भाग म्हणजे तिरपी रेष आहे, दुसरा भाग म्हणजे हा कर्व आहे, आणि तिसरा भाग म्हणजे ही उभी रेष आहे. राईट. मग सर्वात उजवीकडे काय आहे? तर उभी रेष आहे. मग या उभी रेष ही सर्वात डावीकडे जाईल. बरोबर. सर्वात डावीकडे आपण ड्रॉ करणार उभी रेष. त्यानंतर कर्व आपण काय करणार? हा जो डावीकडून कर्व आहे तो उजवीकडून येईल, म्हणजे हा कर्व या पद्धतीने येईल. राईट. मग ही रेष बघा, तिरपी रेष डावीकडून उजवीकडे आलेली आहे. इथे फार महत्व, हां, या ठिकाणी ही अगदी सिली मिस्टेक होईल तुमची इथे जर तुम्ही समजून घेतलं नाही तर.
आणि अशाच सिली मिस्टेक्स, अशाच बारीक बारीक मिस्टेक्स मुलं करतात, पण तुम्ही ह्या मिस्टेक्स करायच्या नाही. कारण बघा, मुलं काय करतात, इथपर्यंत बरोबर लिहिलं आणि शेवटी मग हे असं, तर हे अशी रेष येणार नाही. का येणार नाही? कारण ही डावीकडून उजवीकडे गेली आहे, आरशामध्ये ती उजवीकडून डावीकडे येणार, राईट. त्यामुळे तो सुद्धा चेंज आपल्याला या ठिकाणी करावा लागेल. तर ते महत्त्वाचं आहे. तर लक्ष द्या, डावीकडून उजवीकडे जाणार म्हणजे कशी जाणार ती? ही अशी येणार, बरोबर आहे. सॉरी, उजवीकडून डावीकडे. तर हा करेक्ट ब होईल आरशामध्ये दिसणारा. आणि ही वरची आडवी रेषा आहे, यामध्ये काही बदल होणार नाही. हां, काय बदल होईल लक्ष द्या. कधी कधी काय होतं, लक्ष द्या, की आता इथे बघा, इथे तुम्हाला काय दिसते, ही वरची रेष ऑब्झर्व करा. कधी कधी काय होते, वरच्या रेषेकडे थोडंसं ऑब्झर्वेशन जर कराल तर यामध्ये दोन पार्ट आपल्याला करता येतात, पार्ट 1 आणि पार्ट 2. म्हणजे उभी लाईन आणि उभ्या लाईनला आडवी रेषा जेव्हा जिथे टच होते तो एक पॉईंट पकडा आणि पॉईंटच्या डावीकडे पार्ट 1, पॉईंटच्या उजवीकडे पार्ट 2. मग पार्ट 2 उजवीकडे जास्त आहे, त्यामुळे मिरर इमेजमध्ये तो डावीकडे जास्त दाखवावा लागेल आपल्याला. पण कधी कधी काय होतं, सेम राहतो. मग सेम जर असेल तर हा पॉईंट बघा, डावीकडे आणि उजवीकडे सेम लाईन दिलेली आहे, अर्धी अर्धी, बरोबर आहे. याच्यामध्ये काही डिफरन्स होणार नाही. इज दॅट क्लिअर? तर या पद्धतीने आपण बरेचसे अक्षरं आपल्याला शिकायचे आहे. याची प्रॅक्टिस मात्र घरी तुम्हाला करावी लागेल. प्रॅक्टिस जर करणार नाही तर यावर तुमची कमांड येणार नाही. इज दॅट क्लिअर? तर बघा, त्यानंतर पुन्हा प हे लेटर घेऊ आपण. प असा प असतो आपल्या मराठीचा, राईट. कारण लेटर्स का बरं शिकणं गरजेचं आहे? यामध्ये इंग्लिशमध्ये एखादं नाव किंवा मराठीमध्ये एखादं नाव जनरली तुम्हाला परीक्षेमध्ये विचारल्या जाते. जसं साधे साधे नावं, मंगेश असेल, सुधीर असेल, गोपाल असेल, शिवाजी असेल, जे फेमस थोडे नावं असतात, पॉप्युलर नेम्स असतात, असे नावंसुद्धा एक्झाममध्ये येतात. की हे नाव गोपाल, हे नाव ठीक आहे, गोपाल हे नाव आरशामध्ये कसं दिसेल, गोपाल हे नाव आरशामध्ये कसं दिसेल. यामध्ये खाली 4 पर्याय दिलेले असतात की 4 पर्यायामधून याची मिरर इमेज निवडा आणि योग्य पर्याय क्रमांकाचं वर्तुळ काळ्या रंगाने रंगवा. इज दॅट क्लिअर? तर आपल्याला जर लेटर्स माहिती असेल, ल कसा दिसतो आरशामध्ये, प कसा दिसतो आरशामध्ये, ग कसा दिसतो आरशामध्ये, हे सगळे लेटर्स जर माहीत असेल तर आपल्याला या शब्दाची सुद्धा मिरर इमेज आपल्याला फाइंड आउट करता येईल करेक्टली. इज दॅट क्लिअर? सो हॅव यू अंडरस्टूड व्हॉट आर द चेंजेस देअर इन मिरर इमेज? मिरर इमेजमध्ये काय काय चेंजेस असतात, राईट. तर या ठिकाणी आता वळूया आपण पाण्यातील प्रतिबिंबाकडे. आता पाण्यातील प्रतिबिंब म्हणजे काय? तर एखाद्या तळ्याच्या बाजूला जर तुम्ही उभे राहिले, सपोज हे एक तळं आहे, तळ्यामध्ये काय असते? पाणी, बरोबर आहे. सपोज हे एक तळं आहे, ठीक आहे. या तळ्यामध्ये खूप सारं इथे पाणी आहे आणि तळ्याच्या काठावर स्वराज उभा राहिला, ठीक आहे. हे तळं आहे किंवा समुद्र पाहायला तुम्ही जेव्हा जाता, बीचवर तुम्ही उभे राहता, ठीक आहे, तेव्हा तुमच्या पायाच्या बाजूला किंवा थोड्याशा पाण्यामध्ये तुम्ही उभे राहता, बरोबर आहे की नाही. मग या ठिकाणी एक व्यक्ती उभा आहे आणि तो हा आहे, ठीक आहे. बघा, हा या तळ्याच्या बाजूला उभा आहे, ठीक आहे. आता तळ्याच्या बाजूला उभा आहे त्यामुळे होणार काय की याचे प्रतिबिंब पाण्यामध्ये पडेल, बरोबर आहे की नाही. मग हे पाण्यामध्ये जेव्हा प्रतिबिंब पडेल तर पाण्यामध्ये ते प्रतिबिंब कसे दिसेल, तर तर होईल काय की याचं हे डोकं खाली जाईल आणि पाय वर येईल. म्हणजे वॉटर रिफ्लेक्शन म्हणजेच पाण्यातील प्रतिबिंब हे उलटे दिसते.
अपसाईड डाऊन आणि डाऊन साईड अप या पद्धतीची इमेज तुम्हाला पाण्यामध्ये मिळते. आलं का लक्षात? ठीक आहे. झाड जर उभं असेल एखादं, या ठिकाणी झाड असेल, तर झाड सुद्धा तुम्हाला अशा वर ब्रँचेस वगैरे असलेल्या दिसतात. ठीक आहे. तर ह्या सगळ्या ब्रँचेस तुम्हाला डाऊन दिसेल आणि हे जे खोड आहे इथून, तर हे असं अपसाईड दिसेल. ठीक आहे. उलटं झाड दिसेल. यामध्ये लेफ्ट आणि राईटचा काहीही बदल होत नाही. पाण्यातील प्रतिबिंबामध्ये लेफ्ट साईड ही लेफ्ट साईडलाच राहते, राईट साईड ही राईट साईडलाच राहते. फरक होतो तर अपसाईड डाऊन आणि डाऊन साईड अप होते. तर हे चेंजेस तुम्ही लक्षात ठेवा आणि याची प्रॅक्टिस करणं फार महत्त्वाचं आहे. प्रॅक्टिसशिवाय, आता मी तर तुम्हाला गाईड केलं, पण प्रॅक्टिस जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत यावर तुमची कमांड येणार नाही. अनेक शब्द, अनेक छोटे छोटे नावं आपल्याला लिहायची आहे, प्रॅक्टिस करायची आहे. मी सगळं तो अभ्यासक्रम तुम्हाला देईल, त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करायचा. तर यानंतर एक सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. मला असं वाटते की पाण्यातील प्रतिबिंब आणि आरशातील प्रतिमा या कशा दिसतात हे तर तुम्हाला कळलं असेल, पण कधीकधी एक्झाममध्ये अतिशय महत्त्वाचा भाग आहे, काळजीपूर्वक ऐका आता जे सांगतोय ते. कधीकधी एक्झाममध्ये कन्फ्यूज करण्यासाठी काही प्रश्न विचारलेले असतात. समजा एक प्रश्न विचारला आहे की एक लांब असा आरसा असा जमिनीवर पसरवलेला आहे, पसरून ठेवला आहे, जमिनीवर टाकून ठेवलेला आहे. ठीक आहे. झोपवलेल्या आरशामध्ये जी प्रतिमा दिसणार आहे ती पाण्यातील प्रतिबिंबासारखी दिसणार आहे. हे मात्र ॲट द सेम टाईम तुम्ही लक्षात ठेवायचं. इज दॅट क्लिअर? हॅव यू अंडरस्टूड? आणि अ नावाचा व्यक्ती त्या आरशाच्या बाजूला उभा आहे. समजा हा इथे आरसा असा ठेवला आणि याच्या बाजूला मी उभा आहे, तर या अची प्रतिमा आरशामध्ये कशी दिसेल? आता या ठिकाणी एक सर्वात महत्त्वाचं लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल की सर आरशामध्ये तर राईट साईड डावीकडे आणि डावी बाजू ही उजवीकडे जाईल, पण या ठिकाणी हा जो खाली झोपवून ठेवलेला आरसा आहे या आरशामध्ये असं होणार नाही, अपसाईड डाऊन दिसेल, कारण तो आरसा खाली झोपवून ठेवलेला आहे म्हणून. आलं लक्षात? तर हा महत्त्वाचा जो डिफरन्स आहे तो लक्षात ठेवा.